प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण सर्वजण कसे आहात? मी सर्वांचं मनापासून आभार मानितो की रोफे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आशीर्वादित तर होत आहात, परंतु विशेष करून तुम्ही सर्वजण न चुकता काळजीपूर्वक विश्वासानं आणि आनंदानं या रोफे टी व्हीवरील सर्वच संदेश तुम्ही पाहत आहात, ऐकत आहात आणि परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला सहाय्य करत आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रार्थनेची आवश्यकता असेल, प्रियजनांनो, या टी व्ही स्क्रीनवर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून प्रार्थनेसाठी तुम्ही आपल्या विनंत्या देऊ शकता. आम्ही जरूर नक्की तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि परमेश्वर तुमच्या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आज आपण पवित्र शास्त्रातून नवा संदेश, नवा बोध आपण घेणार आहोत. कारण प्रियानो, परमेश्वराचं वचन, दावीद राजा म्हणतो, तुझं वचन माझ्या पावलांकरता दिवा आणि मार्गावर प्रकाश असा आहे. प्रियानो, देवाचं वचन हे मधापेक्षा गोड आहे आणि रुपयापेक्षा शुद्ध आहे. त्या अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्यासारखं आहे. प्रियानो, हे वचन तुमच्या आणि माझ्या देहाला आरोग्य देतं आणि हाडांना सत्व देतं. देव स्वतः वचन पाठवून कार्य करतो. येशू ख्रिस्तानं शब्द बोलला आणि भूत निघून गेली. येशू ख्रिस्तानं शब्द बोलला आणि लाटा आणि वादळ थांबलेली आहेत. देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे, अधिकार आहे प्रियानो. कारण देवाचा शब्द जीवन आणि आत्मा असा आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही परमेश्वराचं वचन मनपूर्वक ऐकता, तेव्हा ते वचन तुमच्यामध्ये तुमच्या देहाला आरोग्य देतं, हाडांना सत्व देतं, तुमच्या मनाचं पुनर्जीवन करतं. शास्त्रात लिहिलेलं आहे, यशाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर म्हणतो, ज्याचं मन परमेश्वराच्या वचनामध्ये स्थिर झालेलं आहे त्याला तो शांती देतो. यशाच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, परमेश्वराचं वचन यशिया 26 मध्ये, ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझवर आहे, तुझवर असतो. परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रय दुर्ग आहे. प्रेज द लॉर्ड. होय प्रियानो, मला ठाऊक आहे की तुम्ही सगळेजण परमेश्वराचं वचन ऐकता, वचनावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, परमेश्वरावर तुम्ही भाव ठेवलेला आहे आणि त्यामुळं परमेश्वरानं तुम्हाला तुमच्या परिवारासहित परमेश्वरानं आशीर्वादित केलेला आहे, अभिषेकित केलेले आहे. इतरांसाठी तुम्ही आता आशीर्वादाचं माध्यम आणि कारण आहात. आपण पुन्हा एक वाच्या संदेशामध्ये यशायाचं पुस्तक 6वा अध्याय आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आज आम्ही जाणणार आहोत, समजून घेणार आहोत. यशायाचं पुस्तक 6वा अध्याय आपलं पवित्र शास्त्र आजच्या या संदेशामध्ये. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही संदेश ऐकता तर प्रियानो, पवित्र शास्त्र सोबत असू द्या. गरज लागली तर पेन आणि वही देखील काही महत्त्वाचे पॉईंट्स आणि वचनं लिहून घेण्यासाठी नक्की करा. आपल्या सोबत वही, पेन आणि पवित्र शास्त्र घेऊन बसावं अशी नम्र विनंती. यशायाचं पुस्तक 6वा अध्याय. यशिया 6. उजिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या झग्याच्या सोग्याने मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सरापीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोनी तो आपले तोंड झाकी, दोहोनी आपली पाय झाकी व दोहोनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी, त्याचे वैभव. होय, घोषणा करणाऱ्याच्या ह्या वाणीने उंबरटे हल्ले व मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, का तर मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज यास मी आपल्या डोळ्याने पाहिले.
मग एक सारापदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझकडे उडत आला. तो माझ्या ओटास लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओटात झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित झाले आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. पहा प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये यशायाच्या पुस्तकात 6व्या अध्यायामध्ये एक अद्भुत घटना, एक दृष्टांत या ठिकाणी यशायानं या ठिकाणी पाहिला आणि तो नमूद केलेला आहे. तो काळ सांगताना सांगतो, उशिया राजा मरण पावला हा काळ आहे. माझ्या प्रियानो, काय दृष्टांत त्यानं पाहिला? तो म्हणतो, त्या वर्षी प्रभूच उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. हा जो दृष्टांत आहे, हा तो म्हणत आहे की मी परमेश्वराला कुठं पाहिलं? उच्चस्थळी, उच्च सिंहासनावर पाहिलं. काय होतं तिथं? तर त्याच्या झग्याच्या सोग्यानी, परमेश्वराच्या झग्याच्या सोग्यानी मंदिर व्यापून गेलं होतं. परमेश्वरानं जो झगा घातला होता त्याच्या झग्याच्या सोग्यानं ते मंदिर व्यापलेलं या यशायाच्या दृष्टीस पडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढे काय म्हणतो? त्याच्या भोवताली सरापीम होते, उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोनी तो तोंड झाके, दोहोनी आपली पाय झाके व दोहोनी ते उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. प्रियानो, आम्हाला पाहायला मिळतं की स्वर्ग परमेश्वराचं सिंहासन आहे आणि पृथ्वी परमेश्वरानं मनुष्याला दिलेली आहे. स्वर्गामध्ये अहोरात्र त्याचे देवदूत परमेश्वराचं स्तवन करतात, परमेश्वराला धन्यवाद देत असतात. प्रगटीकरणाच्या पुस्तकात देखील आम्हाला ती अभिवचन आणि ते सत्य पाहायला मिळतं. परंतु या घटनेमध्ये आम्हाला पाहायला मिळतं, यशाया म्हणतो की उजिया राजा मरण पावला, त्या वर्षीच मी प्रभूला उच्चस्थळी उच्च सिंहासनावर पाहिलं. परमेश्वराचं दर्शन यानं घेतलेलं आहे. आणि त्या दर्शनामध्ये एक महत्वाची गोष्ट त्याच्या दृष्टीस पडली, ती म्हणजे की जे देवदूत आहेत त्यांना 6 पंख देण्यात आलेले आहेत. दोहांनी ते आपले तोंड झाकत आहेत, दोहांनी आपले ते पाय झाकत आहेत 2 पंखांनी, आणि राहिलेल्या 2 पंखांनी ते वर उडत आहेत. प्रिय, हा दृष्टांत परमेश्वरानं जो यशायाला दिला, त्याच्यातून परमेश्वर आज आम्हाशी काही गोष्टी तो प्रगट करू इच्छित आहे. पहिली 2 पंख आम्हाला पाहायला मिळते की ते तोंड झाकीत. प्रियानो, परमेश्वर आम्हाला पाहायला मिळतं निर्गम 19:19 मध्ये की परमेश्वर कसा आहे? तो पवित्र आहे. परमेश्वर अग्नी समान आहे. जेव्हा परमेश्वरानं मोशेला दर्शन दिलं तेव्हा मोशे स्वतः लिहितो, म्हणतो की परमेश्वराला मला पाहवलं नाही, इतका तो अग्नीनं भरलेला, इतका तो पवित्र देव आहे. प्रियानो, माझ्या प्रियानो, नव्या करारात देखील आम्हाला पाहायला मिळतं. निजदास योहानाला जेव्हा प्रभूचं दर्शन झालं, तो म्हणतो मी त्याला पाहिलं आणि मेल्यासारखा मी त्याच्या चरणाजवळ उपडा पडलो. प्रियानो, परमेश्वर हा तेजोमय देव आहे, तो पवित्र आहे, तो प्रकाश आहे, तो अग्नी आहे. आणि जेव्हा या संदेशानं परमेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे तेव्हा शास्त्र सांगतं त्यामध्ये जे देवदूत त्यानं पाहिले सराफीम, की ते आपले तोंड झाकत आहेत. ते 2 पंखाने आपले तोंड झाकत आहेत, 2 पंखाने आपले पाय झाकत आहेत आणि 2 पंखाने ते वर उडून परमेश्वराचं स्तवन करत आहेत. आणि ते म्हणत आहेत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचं वैभव होय. प्रियानो, यातून परमेश्वर मला बोध करत आहे की त्या 2 पंखांनी ते तोंड झाकत आहेत. माझ्या प्रियानो, आज परमेश्वराने आम्हाला 2 डोळे दिलेले आहेत, एक मुख दिलेलं आहे, एका नाकाला 2
छिद्र आहेत, आम्ही श्वास घेण्यासाठी, पाहण्यासाठी डोळे आहेत, बोलण्यासाठी मुख आहे. कारण आज या पृथ्वीवर आम्ही राहत असताना आमचे डोळे अनेक गोष्टी पाहत असतात. बऱ्या वाईट गोष्टी आम्ही पाहतो. आम्ही आमच्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळी बिछाण्यात जाईपर्यंत अनेक गोष्टी आमच्या मुखातून येतात. प्रियानो, परमेश्वराची इच्छा आहे की प्रियानो, आमच्या डोळ्यावर, आमच्या मुखावर आम्ही ताबा ठेवला पाहिजे. प्रियानो, आपण जर परमेश्वराला प्रार्थना करणारे, परमेश्वराचं दर्शन प्राप्त झालेले, परमेश्वराची वाणी ऐकणारे लोक आहोत, तर परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आम्ही पण परमेश्वरानं आम्हाला या भूतलावर त्याचे साक्षीदार, त्याचे स्वतःचे लोक, त्याचं पवित्र राष्ट्र, त्याचे प्रकाशाचे पुत्र आणि प्रकाशाच्या कन्या असं तुम्हाला केलेलं आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तेव्हा योहान 8:12 मध्ये तो म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. परंतु त्यानंतर येशू ख्रिस्त पुन्हा तो म्हणाला की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. प्रियानो, येशू ख्रिस्तानं तुम्हाला जगाचा प्रकाश असं नेमलेलं आहे. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. परमेश्वराची जबाबदारी आम्हाला दिलेली आहे. जा आणि जगातील सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, शिष्य करा, जे मी आज्ञा केली ती पाळावयास शिकवा, त्यास पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हाबरोबर आहे. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे की परमेश्वराने येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं. येशू ख्रिस्तानं पित्याची कार्य केली. तो प्रकाश बनून आला आणि अंधार निघून गेला. त्यानं शब्द बोलला, भूत निघून गेली. सैतानाने त्याला ओळखलं, तू देवाचा पुत्र आहेस. पाप्यांनी त्याला ओळखलं आणि त्याने क्षमा करून मागून घेतली. ते पाप क्षमा पावले. आणि येशू ख्रिस्तानं या जगामध्ये माझ्या प्रियानो पित्यानं दिलेली कार्य केलेली आहेत. आता तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तानं या जगामध्ये प्रकाश असं नेमलेलं आहे. जगासाठी आम्ही साक्षीदार आहोत. आमच्या मुखावर, आमच्या नेत्रावर प्रियानो आम्ही अनेक गोष्टी मध्ये संयम बाळगून प्रियानो आम्ही त्या गोष्टी ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. जसं हा म्हणतो, मी मला परमेश्वराचं दर्शन लाभलं, परंतु त्या ठिकाणी मी पाहिलं की जे देवदूत त्यांच्या मुखावरती ते काय घेत होते, 2 पंखाने ते झाकत होते. आज या पृथ्वीवरती परमेश्वरानं जर आम्हाला त्याचे विश्वासणारे लोक, त्याचे शिष्य, त्याचे साक्षीदार, त्याचे सेवक, त्याचे लोक बनवून ठेवलेला आहे. आम्ही देखील देवाचा प्रकाश जगाला देणारे, देवाचं आशीर्वाद, देवाच्या गुजगोष्टी लोकांना सांगणारे आहोत. आम्ही देवाचे देवदूता समान काम करत आहोत. आणि म्हणून आम्ही देखील या भूतलावरती आमच्या मुखावर, आमच्या डोळ्यावर माझ्या प्रियानो अनेक गोष्टींचं प्रियानो, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यासाठी आमचे डोळे बंद पाहिजे. जे चुकीचं बोलणं आहे ते आम्ही बंद केलं पाहिजे. चुकीचं पाहणं आहे. पेत्रानं आपल्या पत्रामध्ये 1 पेत्र आणि पेत्राचं 1 पत्र आणि 3रा अध्याय आणि 10 पासून देवाचं वचन काय सांगतं. 1 पेत्र 3रा अध्याय 8 पासून. सारांश, तुम्ही सर्व एकचित्त, समसुख दुःखी, बंधुप्रीती करणारे, कनवाळू, नम्र मनाचे असे व्हा. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. आशीर्वाद हे वचन प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. कारण जीवित आवडते व्हावे व चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा आहे त्याने दुर्भाषणापासून आपली जीवा व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. त्याने वाईटाचा त्याग करावा, करून बरे ते करावे. त्याने शांती प्राप्त होते प्रयत्न करून तिचे अवलंबन करावे. कारण परमेश्वराचे नेत्र धार्मिकावर असतात.
व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात, तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची नजर आहे. प्रेज द लॉर्ड. हे सराफीम आपल्या मुखावर आणि आपल्या नेत्रावर, मुखावर ते पंख झाकत असत. आज परमेश्वराने या भूतलावर आम्हाला त्याचे स्वतःचे लोक, शिष्य, विश्वासणारे, त्याचे सहकारी असं बनवून ठेवलेलं आहे. आम्ही परमेश्वराचा आमच्यातून, आमच्या बोलण्यातून, आमच्या पाहण्यातून देवाच्या गोष्टी लोकांना दिसल्या पाहिजेत. परंतु जर आम्ही आमच्या मुखावर, आमच्या नेत्रावर जर आमचा ताबा नाही, तर प्रियानो, जे दर्शन परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे ते टिकवून राहणार नाही. जी उपस्थिती परमेश्वर आमच्यासाठी दिलेली आहे ती राहत नाही. हे सराफीम परमेश्वराच्या समोर आहेत. आज या भूतलावर देखील परमेश्वरानं आम्हाला मंडळीमध्ये त्याचे उपासक म्हणून आम्ही उपासना करतो. आम्ही घरामध्ये प्रार्थना करतो. आम्ही लोकांना सुवार्थ सांगतो. पुष्कळ आध्यात्मिक गोष्टी करत आहे. परमेश्वराचे आम्ही देवदूत म्हणून या पृथ्वीवर काम करत असताना आम्हामधून देवाचं अभिवचन, देवाचा अभिषेक आणि प्रकाश लोकांमध्ये जाणं महत्वाचं आहे. म्हणून पेत्र काय म्हणतो, जीवित आवडते व्हावे, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा आहे त्यांना आपली जीवा दुर्भाषणापासून आणि आपले ओठ कपटी भाषणापासून आवरावेत. निंदेबद्दल निंदा करू नका, सूड उगवू नका, समसुखदुःखी समचित्त भाव असा धारण करा. कारण आशीर्वाद हे वतन प्राप्त करून घेण्यासाठी परमेश्वरानं प्रियानो या भूतलावर आम्हाला ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या सराफीमनं जे देवदूतांनी जे काही आपल्या मुखावर आच्छादन ठेवलं होतं, पंख ते झाकत, आज यातून परमेश्वर आम्हाला एक प्रगटीकरण देत आहे की या भूतलावर आम्ही देखील परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आहोत, परमेश्वराचं दर्शन घेतलेलं आहोत. आम्ही आमच्या मुखावरती, माझ्या प्रियानो, जगाच्या वाईट गोष्टी पाहण्यापासून, जगातील वाईट गोष्टी बोलण्यापासून आम्ही आमचं तोंड झाकलं पाहिजे. आमचं मुख स्वार्थेसाठी, चांगल्या गोष्टी बोलण्यासाठी, प्रार्थनेसाठी, चांगला बोध करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी जरूर उघडावं. चांगलं पाहण्यासाठी, कळवळ्यानं भरण्यासाठी, दुसऱ्याच्या दुःखाकडे पाहून अश्रू गाळून प्रार्थना करण्यासाठी जरूर डोळे उघडे असावेत. परंतु आज आपण पाहूया, येशया म्हणतो, मी परमेश्वराला उच्चस्थळी उच्च सिंहासनावर पाहिले, त्याच्या समोर सराफीम उभे होते, त्यांना 6 पंख देण्यात आली होती, दोहोंनी ते तोंड झाकत. यातून आम्हाला परमेश्वर काय बोध देत आहे की आज ज्या परमेश्वरानं आम्हाला या भूतलावर त्याचे देवदूत, त्याचे सेवक, त्याचे संदेष्टे, त्याचे स्वतःचे लोक असं करून ठेवलेलं आहे, तर आम्ही जगातल्या वाईट गोष्टीसाठी, जगातील वाईट बोलण्यापासून आमचं मुख आणि डोळे आम्ही आवरायला पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, तुझा डोळा जरी पाप करत असेल तर उपटून टाकून दे. 2 डोळे असून नरकात जाण्यापेक्षा 1 डोळ्याहून स्वर्गात जाणं अधिक चांगलं आहे. याकोबाच्या पत्रात देखील देवाचं वचन सांगतं की प्रियानो, जीभ ही आग आहे, जीभ ही आग आहे. या जिभेच्या ठाई विष आहे. आणि हे विष जेव्हा आम्ही चुकीचं बोलतो तेव्हा एखाद्याच्या जीवनात दंश केल्यासारखं आहे. जिभेमध्ये आग आहे. जेव्हा चुकीचं बोलतो दुसऱ्याच्या कुटुंबात, व्यक्तीमध्ये, ते आपण आग लावल्यासारखे आहे. म्हणजे जिभेला आगीला पाण्यानं विझवतात म्हणून ती जीभ पाण्यात ठेवलेली आहे. ही जीभ विषारी आहे, सापासारखी, म्हणून त्याला या कटोऱ्यात ठेवलेली आहे. सावध राहा. दुसरी गोष्ट येशयामध्ये आम्हाला पाहायला मिळते की ते काय करत होते, दोहोने आपले पाय झाकीत, दोहोने आपले पाय झाकीत. जसं दावीद राजा स्तोत्रामध्ये म्हणतो ना, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही. आज आम्ही आमचे पावलं कुठं आहेत? चुकीचे मित्र, चुकीच्या मैत्रिणी, चुकीचे लोक, निंदा करणारे, इतरांना मारहाण करणारे, अनेक गोष्टीची नासधूस करणारे, अशा लोकांमध्ये तुम्ही त्यांच्या मार्गात जाऊ नका. बायबल देवाचं वचन सांगतं, येशया म्हणतो, जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवर्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करता सियनस म्हणतो, त्याचे चरण पर्वतावरून उतरताना त्याचे पाय किती मनोरम दिसतात. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरला ते चरण परमेश्वर शोधत आहे, सुवार्ता सांगणारे चरण,
शुभवर्त जाहीर करणारे, तारण जाहीर करणारे, तुझा देव राज्य करताय सियोनास म्हणणारे चरण परमेश्वर शोधत आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले, कारण शिष्याने येशूनं दिलेली जबाबदारी पूर्ण केली. सुवार्ता सांगणं, गरीब अनाथांची दाद घेणं. आज तुम्ही तुमचं चरण दिवसभर काय करतात? तुमची पावलं कुठं जातात? तुम्ही कदाचित म्हणत असाल, मी फक्त त्याच्याबरोबर त्या बारमध्ये गेलो, मी पिलो नाही. पण तुम्ही तिथं गेला ना. मी फक्त तिथं टपरीवर उभा होतो, मी काही ओढलं नाही, उभा होता ना. सांभाळा. परमेश्वर तुमचे चरण मनोरम ठेवण्यासाठी, शुद्ध ठेवण्यासाठी देवाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे. हे देवदूत आपले 2 चरण झाकत आज परमेश्वर यातून तुम्हाला बोध करत आहे. माझ्या बंधू, परमेश्वर म्हणत आहे, मजकडे वळ, मी तुझ्याकडे वळेन. जगाच्या सगळ्या वाईट गोष्टीतून आपली पावलं काढ, सांभाळा. परमेश्वराने तुमचे चरण शुद्ध आणि मनोरम ठेवण्यासाठी तुम्हाला पाचारण केलेलं आहे. आज तुमचे चरण कोणत्या लोकांबरोबर आहे? दंगा करणारे, वाद करणारे, चुकीच्या गोष्टी करणाऱ्या लोकांमध्ये तुमची पावलं जात आहेत काय? शास्त्र सांगतं, जेव्हा तू देवाच्या मंदिरात पाऊल टाकतोस तेव्हा सांभाळ. देवाच्या समीप जाणं, बोध श्रवण करणं चांगलं आहे, परंतु परमेश्वराच्या मंदिरात पाऊल टाकताना सांभाळ. आम्ही आठवडाभर जगामध्ये चुकीच्या ठिकाणी जर पाऊल टाकत असेल आणि शब्दादिनी देवाच्या मंदिरात पाऊल टाकतो, तर आम्ही पाऊल टाकण्या अगोदर आमचे पावलं तपासायला पाहिजे. आज देवाचा सेवक या नात्यानं मी परमेश्वराचं वचन तुम्हाला सांगून बोध करत आहे. माझ्या बंधू, माझ्या बहिणीनो, आज तुमचे चरण परमेश्वराच्या दृष्टीनं मनोरम असणं, शुद्ध असणं, पवित्र असणं फार महत्वाचं आहे. जेव्हा परमेश्वरानं मोशेला दर्शन दिलं, मोशेनं ते झुडूप जळताना पाहिलं आणि मोशे म्हणाला, ही झुडूप जळत आहे, विझत का नाही? मी तिकडे जाऊन पाहतो. जेव्हा मोशे देवाच्या त्या अग्नीकडे वळला तेव्हा परमेश्वराची वाणी आली, मोशे मोशे, ज्या जागी तू उभा आहेस ती जागा कशी आहे? पवित्र आहे. तू आपल्या पायातले जोडे काढ. जेव्हा मोशेनं पायातले जोडे काढले आणि परमेश्वर वळला तेव्हा अग्नीतून, परमेश्वर झुडपातून देव त्याच्याशी बोलला. आज तुम्ही म्हणत असाल, मी एवढी प्रार्थना करतो, देव मला उत्तर का देत नाही? मी एवढा अर्पण देतो, मला आशीर्वाद का नाही? काही गोष्टी सोडण्याची गरज आहे. चुकीची संगत, चुकीची जागा, चुकीचे पावलं आणि चुकीचे मार्ग यापासून स्वतःला सांभाळा. म्हणून लिहिलेलं आहे, ते दोहोनी आपले पंख झाकीत असे. माझ्या प्रियानो, प्रभू येशूच्या मागून जे आले, मत्तय, जक्कय, जकादार, पापी, त्यांनी जुना स्वभाव, जुन्या गोष्टी, जुना उद्योग त्यांनी सोडलेला आहे. जेव्हा येशू ख्रिस्तानं त्या आंधळ्या भिकाऱ्याला बरं केलं, त्याचे नेत्र उघडले, तेव्हा तो तिथंच बाकीचं धन, बाकीच्या गोष्टी सोडून तो येशूच्या मागून जाऊ लागला. मंदिरात तो गेलेला आहे आणि देवाचं धन्यवाद दिलेला आहे. योहान्ना, सुसन्ना या अधिकाऱ्यांच्या पत्नी होत्या, परंतु बायबलमध्ये लिहिले ते स्वतःच्या पैशाडक्याने प्रभूची सेवा करत आणि प्रभूच्या मागून जात. आज तुम्ही कुणाच्या मागून जात आहात? आज तुमचे चरण कुठं लागलेले आहेत? दोहानी तो उडे असं म्हटलेलं आहे. आज परमेश्वरानं जे तुम्हाला विश्वासाचे पंख दिलेले आहेत, जे प्रार्थनेचे अंतकरण दिलेलं आहे, जे भक्तीचं हृदय तुम्हाला दिलेलं आहे, हे आमचं प्रियानो परमेश्वराची स्तुती करणारं जीवन असायला पाहिजे. सराफीम 6 पंख होते, दोहानी तोंड झाके, दोहानी पाय झाके, पण दोहानी उडत. ठीक आहे, आम्ही जगाच्या वाईट गोष्टीसाठी तोंड झाकलं, डोळे झाकले, ठीक आहे, आम्ही आमचे चरण जगाच्या राहाटीत चालण्यात चुकीच्या गोष्टींना झाकलं, परंतु जे परमेश्वरानं आम्हाला अंतकरण हृदय दिलेलं आहे, जे परमेश्वर आमच्यामध्ये तुमच्यामध्ये विश्वास ठेवलेला आहे, ज्या परमेश्वरानं तुमच्यावर प्रेम केलं, ज्या परमेश्वरानं तुम्हाला क्षमा केली, तारण दिलं, नवीन जीवनाचा अनुभव दिलेला आहे, तुमची प्रार्थना ऐकून तुम्ही आशीर्वादित झालं, उत्तर मिळाले. आता तुमची जबाबदारी काय आहे? जसा यशाया म्हणतो की ते दोहाने आपले काय करत, ते उडत असे आणि स्तवन करत आणि म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल सृष्टीची समृद्धी तुझं वैभव.
होय प्रियानो, आज आम्हाला देखील प्राप्त झालेलं आरोग्य असेल, आम्हाला प्राप्त झालेलं तारण असेल, तुम्हाला प्राप्त झालेली शांती असेल, येशू ख्रिस्तानं दिलेला पापक्षमेचा अनुभव, तारणाचा अनुभव, जीवनाचा अनुभव, तुम्हाला प्राप्त झालेली संतती, कुटुंब, लेकरं, या गोष्टीबद्दल तुम्ही आपल्या मुखानं प्रियानो हात उंचावून परमेश्वरला स्तवन करणं, हात उंचावून परमेश्वरला धन्यवाद देणं, टाळ्या वाजवून देवाचं उपकार स्मरण करणं, परमेश्वराच्या मंदिरात जाऊन त्याची स्तुती आणि आराधना करणं आवश्यक आहे. तेव्हा परमेश्वर तुम्हाला त्याच्या दर्शनामध्ये ठेवतो, परमेश्वर तुम्हाला त्याच्या उपस्थितीमध्ये ठेवतो, परमेश्वर तुम्हाला त्याचे देवदूत बनवून ठेवतो आणि मग परमेश्वर तुमचं आयुष्य वाढवतो, तुमचा आशीर्वाद वाढवतो, तुमचा वंश वाढवतो. ज्या गोष्टी तुम्ही मागता परमेश्वर देत राहतो. देवबाप करो हा सर्व संदेश परमेश्वर तुम्हासाठी आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या परमेश्वरा, येशूच्या नावात मी आभार मानितो. हा जो मोलाचा संदेश तो आम्हाला कळवलास की उजिया राजा मरण पावला त्या वर्षी यशायानं हा दृष्टांत पाहिला आणि परमेश्वर तू त्याला दर्शन दिलंस आणि परमेश्वर जे सारापीम त्याच्या समोर उभे होते प्रभू, आम्ही पाहिलं परमेश्वर देव बापा की त्या ठिकाणी जेव्हा दर्शन मिळालं तेव्हा यशिया तो म्हणाला, स्वतः मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे, कारण मी अशुद्ध लोकांच्यात राहतो. परंतु परमेश्वरा एक देवदूत त्याच्याकडे येऊन त्याच्या ओठाला स्पर्श केला, जो इंगळ लावला आणि त्याचा दोष दूर झाल्याचं आम्हाला पाहायला मिळतं. प्रियानो, आज हे वचन या प्रियजनांकडे आलेलं आहे. यांच्या ओठांचा दोष दूर कर प्रभू येशू, शुद्ध कर देवा, मुखातून स्तुतीचे शब्द येऊ देत प्रभू येशू. मी प्रार्थना करतो प्रत्येकाच्या मुखातून परमेश्वर देवा सेवा करण्याचं अभिवचन येऊ दे, प्रत्येकाच्या मुखातून परमेश्वर देवा प्रार्थना भक्तीचे शब्द येऊ देत, एकमेकाला उत्तेजन देणारे येऊ देत. कारण बापा परमेश्वरा मी आभार मानितो की येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रभू तो आम्हाला शुद्ध केलेला आहेस, आम्हाला नवा जन्म तो दिलेला आहेस. जशी तुझी वाणी पुन्हा यशायाकडे आली की मी कोणाला पाठवू, जेव्हा यशाया शास्त्रात लिहिलं आहे तो म्हणतो की जेव्हा परमेश्वर म्हणाला या इंगळाच्या द्वारे तुझ्या ओठाचा दोष दूर झालेला आहे. दया प्रभू येशू मी कबूल करतो हे वचन, ज्याने आज ऐकलं आणि पश्चाताप केला प्रभू येशू त्यांना तू क्षमा केलेला आहेस. त्यांच्या ओठातला दोष, त्यांच्या मनातला दोष, त्यांच्या डोळ्यातला दोष आज येशूच्या नावात निघून जाऊ दे आणि प्रभू त्यांना शुद्ध आणि पवित्र कर. जे दर्शन मोशेला प्राप्त झालं, जे दर्शन पेत्र, याकोब, योहानाला प्राप्त झालं, तेच दर्शन प्रभू येशू या प्रियजनांना तू दे माझ्या देवा. आणि जसं यशिया म्हणतो की मला पाठव, मी तयार आहे. हे माझ्या येशू सुवार्तेची घोषणा करण्यास, तुझ्या राज्याची घोषणा करण्यास, अनेकांना परमेश्वरा तारण विदित करण्यास, गोर गरीब आजारांची, विधवांचे कैवार घेण्यास या प्रियजनांना तू नियुक्त कर प्रभू. आणि होऊ दे परमेश्वर पिता, ज्याप्रमाणे ते सरापीम आपल्या दोहा पंखानी डोळे आपले मुख झाकीत, त्याप्रमाणे परमेश्वर ज्यांनी संदेश ऐकलेला आहे त्यांनी जगाच्या वाईट गोष्टी पाहण्यापासून, वाईट गोष्टी बोलण्यापासून यांनी आपल्या मुखावर परमेश्वर देवा तुझ्या वचनाचं आवरण घालावं म्हणून सहाय्य कर. जगाच्या मार्गातली यांची जी पावलं आहेत ती परमेश्वर वाईटापासून यांना सांभाळ माझ्या देवा. आणि त्यांचे जीवन हे उपासना करणारं, आराधना करणारं, धन्यवाद देणारं असं बनव प्रभू. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.